तर याच्यानंतरची व्याख्या आहे, याच्यानंतरची ज्या व्याख्या आहेत त्याच व्याख्या ज्या इकडे मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये करून दिलेल्या आहेत. बुद्धीमध्येच निर्णय घेणं, परिस्थितीची जुळवून घेणं, स्वतःच्या स्वतः सुधारणं, या ज्या सगळ्या क्षमता आहेत त्या क्षमता म्हणजेच बुद्धी, अशी अल्फ्रेड बिनेट यांनी केलेली खूप छान आणि सोपी व्याख्या आहे. ह्याच बाकीच्या व्याख्या आपण मराठीमध्ये पाहिल्या. आता या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी प्रमुख वैशिष्ट्य, बुद्धिमत्तेचा विकास कसा होणार आहे, बुद्धी नेमकी काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, कशी प्रकारची संस्था आहे किंवा कशा प्रकारचं एक टार्गेट आहे, काय आहे नेमकं बुद्धी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य सांगणं काय आहे पाहूयात. पहिलं आहे उद्योग क्षमता व अनुवंशिकता. बुद्धी म्हणजे काय, एक जन्मजात मिळालेली देणगी आहे. ती कुणाकडून आली, ती जन्मजात मिळालेली देणगी कुणाकडून आली. असं आहे का की तुम्ही जन्मल्यानंतर ना आफ्टर 2 इयर 3 इयर 4 इयर की 4-5 वर्षानंतर तुमच्यामध्ये ते डिव्हाइस घालण्यात आलं, बाहेरून एक्सटर्नल देण्यात आलं, असं आहे का बुद्धी म्हणजे, आहे का? नाही. बाहेरून तुमच्या डोक्यामध्ये घालण्यात आली का ती जन्मल्यानंतर न आली का? येस और नो? नाही. मग नाही तर मग ती ती जन्मजात 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 आलेली आहे की नाही. बुद्धी म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट समजून घेणं, बघ नाही, परिस्थितीशी जुळवून घेणं, कधी काय झालंय काय नाही हे समजून घेणं. आणि लक्षात घ्या, बाळ जन्माला आल्यानंतर रडण्याचं कारण सुद्धा त्याच्याजवळ असणारी बुद्धी आहे. कारण आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस जो जन्म राहतो त्यावेळेस तिथलं वातावरण आणि आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतरचं वातावरण ह्याच्यात काहीतरी फरक झाले हे त्याच्या लक्षात येतं. तो अनकम्फर्टेबल महसूस करताय आणि मग त्याच्या लक्षात येतं की काहीतरी वेगळं झालंय म्हणून तो रडतो. बघा हे, मग तो ते कशाच्या जोरावर सांगितलं त्यानं, त्या बुद्धीच्या जोरावर. ते कोवळं जीव ते जे काही सुरुवातीला आलेलं तेवढं कोवळं बालक सुद्धा थिंकिंग करू शकतं, त्याला समजू शकतं. थिंकिंग म्हणजे काय लय मोठं शोधायचं असं काही नाही. ते तिथल्या तिथं झालेला बदल सुद्धा त्याला ते समजणं, हे सगळं बुद्धीच्या जोरावर आहे. हे आलं कुठून, ही क्षमता आली कुठून, ही जन्मजात आहे. पण कुणाकडून आली, आई वडिलांकडून आली. ज्याने जन्म दिला त्या जन्मदात्याकडून आली. आणि ह्या बुद्धीमध्ये येणारे जे प्रत्येक गुण आहेत हे फक्त आई वडिलांकडूनच येत नाही, हे आपण अनुवंशिकता या टॉपिक मध्ये पाहिलेलंच आहे. मग कुणाकुणाकडून येतात, बाळाच्या मध्ये जे गुण येतात, ही बौद्धिकता येते, हे फक्त आई वडिलांकडूनच येत नाही तर कुणाकडून येतात, हे पण आपण पाहिलेलं आहे. पहा कोणाकडून येतात, तुम्हाला विचारतोय मी, तुम्हाला विचारतोय, तुमच्याकडून प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहे. आजी पूर्वजन पूर्वजांकडून म्हणजे कोण, पूर्वी आपले आई वडील, फक्त आपल्या आई वडिलांकडूनच नाही तर आई वडिलांच्या आई नाही, आजी आजोबा. येस येस डेफिनेट. म्हणजे फक्त आई वडिलांकडूनच येतात का, तर नाही, आई वडिलांच्या आई वडिलांकडून सुद्धा येतात. मग आईचे नातेवाईक वेगळे वडिलांचे वेगळे यांच्याकडून सुद्धा आपल्याला ती देणगी. नातेवाईक. आणि साहजिकच आई वडील हुशार असतील तर मुलं हुशार होतील, आणि साहजिकच आई वडिलांची बुद्धिमत्ता कमी असेल तर मुलांची बुद्धिमत्ता काय हायर असणार आहे का. हा फरक, नाही, कमीच असणार आहे. हा फरक त्या ठिकाणी जाणून येतो. आणि हीच बुद्धिमत्तेचं खरंच सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगता आपल्याला येईल. डिस्प्ले दिसत नाही का तुम्हाला, स्क्रीन दिसते आहे, दिसतंय सर. दिसतेय सर. दिसत आहे ना, स्क्रीन दिसत आहे. हो हो, बुद्धिमत्तेच्या विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये. आता बघा, विकासाची मर्यादा याच्यामध्ये, या बुद्धिमत्तेच्या विकासाला पण मर्यादा आहे. कारण ठराविक विकास वयापर्यंत बुद्धीचा विकास होत असतो, है की नाही. मानवी बुद्धिमत्तेचा विकास जन्मापासून सुरू होतो आणि मृत्यूपर्यंत चालू राहतो, विकास चालू राहतो. पण बुद्धिमत्तेचा विकास तो किशोर वयापर्यंतच असतो. सर्वसाधारणपणे 16 ते 18 वयापर्यंत बुद्धीचा विकास हा सर्वाधिक वेगाने होतो आणि सर्वसामान्य बालकांचा 16 ते 18 पर्यंत होतो. पण काही अपवादात्मक बालकं असली तर यांच्या वयाच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत सुद्धा चालू राहत असतात. परंतु यानंतरच्या कालावधीनंतर बुद्धिमत्ताचा जे काही वाढण्याचा वेग आहे तो कमी होतो आणि स्थिर सुद्धा होतो. म्हणजे आता बुद्धिमत्ता वाढेल याची काही गॅरंटी नसते, परंतु बुद्धीचा विकास मात्र त्या ठिकाणी थांबून त्याची गती थांबते आणि ती स्थिर होत असते. प्रत्येक ह्याच्यामध्ये वयानुरूप बदल होतच असतो.
प्रत्येक बालकामध्ये त्याच्या वयानुसार बदल असतो. लहान वयामध्ये बालक मृत विचार करतात, म्हणजे कॉन्क्रीट, जसं की एखाद्या वस्तूला पाहून की ह्याला हे म्हणायचं आहे. जसं की कुत्र्याला पाहिल्यानंतर तो सांगतो की हा कुत्रा आहे. हे त्या वयातलं त्याचं कॉन्क्रीट थिंकिंग आहे. बघा, लहान वयामध्ये त्याने ती मूर्त गोष्ट पाहिली, प्रत्यक्षात पाहिली, त्याला स्पर्श केलं, त्याला पाहिलं, म्हणून तो प्रौढ वयामध्ये डोळे झाकून म्हणजे अमृत सुद्धा तो विचार करू शकतो. ऍबस्ट्रॅक्ट लर्निंग, ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग. आज डोळे मिटल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी खडू म्हणल्यानंतर तुमच्या मनपटलाच्या वरती तुम्हाला खडूचं चित्र दिसत आहे. बरोबर काय चुकीचं आहे? आता तुम्ही डोळे झाकले तरी तुम्हाला खडू दिसेल. बरोबर आहे की नाही? दिसतं का नाही? हो सर, दिसेल. असं कोण आहे का तर मला खडू बरोबर. दिसत नाही? असं कोण आहे का मी डोळे झाकले तरी मला खडू दिसत नाही सर? आहे का कोण? नाही. बघायला दिसतात. का बरं असं? का बरं असं झालं असेल? बुद्धिमत्तामुळे, कारण त्याला वैशिष्ट्य नाव आहे. असं का झालं असेल? कारण तुम्ही त्या खडूला पाहिलंय ना हो. तुम्ही जर हो, पाहिलं आणि यूज पण केलं. तर तुम्ही कधीच खडू पाहिला नसता, तर आज मी खडू म्हणल्यानंतर तुम्हाला खडू दिसला असता का हो? नाही, हा. आता हे तुम्ही म्हणलं दुसरं दिसेल देव दिसतो काहीतरी. तुम्हाला. बरं, तुम्हाला देव कुठले दिसणार आहेत? जे आपण प्रत्यक्षामध्ये फोटो वगैरे ठेवतो तेच देव दिसतील. ओरिजिनल देव मूर्ती, फोटो. ओरिजिनल देव कोणी पाहिला का? नाही, कोणी नाही हा. पाहिलं. त्याचा फोटो दिसेल का तुम्हाला? नाही. नाही. म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात पाहिल्या नाही, ज्याला अनुभवलं नाही, ते कधीही अमृत थिंकिंग मध्ये येत नाही, लक्षात घ्या. म्हणून त्या वयानुसार आपले जे थिंकिंग ॲबिलिटीज आहेत, पॉवर्स आहेत, ते बदलत जातात. काही लहान मुलांना किंवा लहान वयामध्ये अमृत थिंकिंग जास्त करता येत नसते. तिथं मृत थिंकिंग आहे, कॉन्क्रीट आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला पाहावं लागणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा पाहिलं तरच त्या गोष्टी होत असतात. प्रत्यक्षात दिसणं आहे. म्हणून बेरीज वजाबाकी करत असताना सुद्धा बघा, लहान वयातल्या मुलांना बेरीज वजाबाकी करत असताना सुद्धा आपण प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्यक्षात वस्तूंची बेरीज वजाबाकी करायला लागतो. 4 खडे घेतो, 4 खड्यातून 2 खडे गेले की तशी शिल्लक राहिले. फुलं घेतो, है की नाही? फळं घेतो, खडू, खडू घेतो, खडे घेतो. प्लास्टिक त्यांची बॉल. बेरीज वजाबाकी करायला लावतो, बेंच वरती करायला लावतो, मुलांची डोकी मोजून करायला लावतो. असे वेगवेगळ्या प्रकाराने आपण करायला लावतो. का? कारण त्या मुलांना अमृत थिंकिंग जमत नाही. त्यांना अमृत कळतं, प्रत्यक्षामध्ये असलं तरच कळतं, कारण त्यांची बुद्धीच तेवढी चालते. म्हणून लहान वयातली जी बुद्धिमत्ता आहे किंवा बुद्धी आहे, ही प्रत्यक्ष वस्तूंशी असते. त्या मुलांना जोपर्यंत मी आंबा दाखवत नाही, तोपर्यंत त्यांना आंबा म्हणजे काय कळणारच नाही. कारण त्या वस्तूचं शब्दाशी असणारं सहचर्य त्याला कळलं पाहिजे ना, की बाबा ह्या वस्तूला हे म्हणतात, त्याचं नामकरण झालं पाहिजे. आणि हे झालं तरच मुलांना कळणार आहे की कशाला काय म्हणतात. म्हणून ही जी बुद्धिमत्ता आहे वयानुरूप बदलत असते. आणि ज्या पद्धतीनं लहान मुलांना सांगावं लागतं, त्याच पद्धतीनं मोठ्या मुलांना सांगण्याची गरज असते की नसते? मोठ्या मुलांना सांगण्याची गरज असते का? नसते. असते की नसते? असते नाही, की नसते. नसते सर. नसते? हा, नसायलाच पाहिजे. नसते आणि नसायलाच पाहिजे, कारण आपण त्या वयानुसार आपल्या पण थिंकिंग ॲबिलिटीज वाढत जातात. आपल्यामध्ये सुद्धा प्रौढ विचार यायला लागतात, अमृत विचार यायला लागतात. आणि जसजसा आपला विकास होत जातो, तसतशी आपल्यामधली अमृत कल्पना असेल, तर्क असेल, कल्पना असतील, संकल्पना असतील, अनुमान असेल, तर्क असेल, मूल्यमापन असेल, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या गोष्टी, त्या संकल्पना आपल्यामध्ये वाढत गेलेल्या असतात आणि ह्या सगळ्यावर विचार करण्यासाठी तो सक्षम असतो. प्रौढ वयामधला अमृत थिंकिंग होत असते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वयानुरूप बदलत असतात. ह्याच बुद्धिमत्तेच्या वैशिष्ट्याबरोबर आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल यार, आपल्याला. इथला नाही, पहिला त्यांनी. काय झालं? 6वा. गोली काय झालं? नाही सर, काही नाही. सॉरी. आईला बोलत होते सर. छान. परिस्थितीशी समावेशन साधता आपल्याला साधता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळी परिस्थिती येत असते आणि त्या परिस्थितीला जो जुळवून घेतो तोच टिकतो, लक्षात घ्या. कारण बुद्धी म्हणजे वेगळं काही नाही आहे. बुद्धीमध्ये एखादं नवीन अनुभव, नवीन आव्हानं ती बुद्धीच्या विकासाला चालना देत असतात आणि व्यक्ती
त्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतो हे महत्वाचं आहे. आणि तो प्रतिसाद देण्यात जसा शिकतो तीच बुद्धी आहे खरी. ही परिस्थिती जुळवून घेणं. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागतो, कसं राहतो हे खूप महत्वाचं आहे. कधी-कधी आपण म्हणतो की नाही, माझ्याकडे परिस्थितीच नाहीये, माझ्याकडे शिकण्यासाठी हेच आहे, तेच आहे, म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही, हे नाही. परंतु त्या परिस्थितीवर सुद्धा मात करता आला पाहिजे आणि ते मात करून पुढे जाता आला पाहिजे. याच्यावर एक मला असं एक छोटंसं एक एक गोष्ट सांगावीशी वाटते, की बघा कसं असतं माणसाच्या आयुष्यामध्ये कशा गोष्टी येतात आणि माणूस त्याला कसं सामोरे जाऊ शकत नाही आणि मग आपल्या नशिबाला कोसत कसा बसतो बघा. सांगू का नको? 2च मिनिटाचे जास्त वेळ घेत नाही मी. सांगा सर. सांगू का नको पहा. सांगा सर. सांगा सर. तुमच्यामध्ये पण येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या मनाला वेगळ्या अँगलनं विचार करायला येत नाही, तोपर्यंत मग शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये पण मज्जा नसते. मानसशास्त्राचे तास आपण पाहतो, बरोबर आहे की नाही? आणि मानसशास्त्राच्या या तासामध्ये अ, मानसशास्त्राचा शिक्षक नेहमीच काही ना काही शिकवत असतो. नेहमी काहीतरी क्लुप्त्या, युक्त्या, योग करत असतो आणि त्याच्यातून काहीतरी मेसेज देत असतो. बरोबर आहे? असंच एकदा मानसशास्त्राचा तास भरलेला आणि या मानसशास्त्राच्या तासामध्ये आज सर नवीन काहीतरी शिकवणार या आशेनं मुलं सुद्धा मोठ्या उत्सुकतेनं त्या शिक्षकाकडे पाहत होते आणि शिक्षकांना आज चक्क काय केलं होतं, तर वर्गामध्येच बेडूक घेऊन आले होते. काय घेऊन आले होते? बेडूक. बेडूक माहिती आहे ना तुम्हा सगळ्यांना? बेडूक माहिती आहे ना? सजीव हो प्राणी. हो. हां, हां, हां. जो हो उड्या सर. मारतो. कसा आवाज काढतो बेडूक आवाज कसा काढतो? डराव डराव. कोणच बोलेना. बेडूक आवाज डराव कसा डराव काढतो? आवाज काढतो. डराव हां? डराव. डराव डराव आवाज काढतो. डराव आवाज काढतो. याला सुद्धा एक मार्ग आहेत लक्षात घ्या. पक्ष्यांचे आवाज जे काही एक मधलं जे EVS आहे, त्याच्यामध्ये कोणता पक्षी कसा आवाज काढतो किंवा आवाजाचे प्रकार त्याच्यामध्ये येतात बघा. मग हे शिक्षक असं मस्तपैकी वर्गामध्ये बेडूक घेऊन आलेले आणि शिक्षकाने आता वेगळं काय करणार आहे? हे बेडूक कशाला आणलं? मोठ्या उत्सुकतेने ते विद्यार्थी त्या बेडकाकडे आणि त्या शिक्षकाकडे पाहत होते. शिक्षकानं काय केलं? मस्तपैकी अ, ते स्टोव्ह असतो ना त्यांच्याकडे, स्पिरिट वगैरे असणारा, ते मस्तपैकी एक भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये पाणी ओतलं आणि ते भांडं ठेवलं त्या स्पिरिटच्या ह्याच्यावरती, जाळेवरती आणि मस्तपैकी त्याला खालून आज जाळ द्यायला सुरुवात केली. आणि हातात जे होतं ते बेडूक ते त्याने त्या पाण्यामध्ये सोडलं. आता बघा, पातेलं आहे, पातेल्यात पाणी आहे, पाण्यामध्ये बेडूक आहे आणि ह्या पातेल्याला खालून पेटवायचं काम चालू आहे. आता पेटवल्यानंतर पाणी गरम होईल का नाही? होईल का नाही? हो हो. हां. हो सर. गरम होईल. पाणी गरम होईल. आता पाणी जसं गरम होईल, तसं सगळ्याला वाटलं की बेडूक बाहेर पटकन येईल. उडी मारेल. बघूया कसं मुलं मुलं इतकं उत्सुकतेनं ते सगळं पाहत होते. शिक्षकाने काय केलं, परत त्या गॅसच्या त्या स्टोव्हचा त्या बर्नरचा थोडा स्पीड वाढवला आणि ते पेटवायला चालू केलं. आता टेम्परेचर पहिल्यापेक्षा थोडं जास्त वाढू लागलं होतं. आता वाटलं की बेडूक उडी मारेल. पण बेडकानं तसं काही केलं नाही. बेडूक उड्या मारायच्या ऐवजी, बाहेर यायच्या ऐवजी त्या बेडकानं काय केलं, की स्वतःचं टेम्परेचर आणि त्या पाण्याचं टेम्परेचर ते इक्वल करायला सुरुवात केली आणि आहे त्या पाण्यामध्ये तो राहायला लागला. बघा, त्याने स्वतःच्या शरीराचं टेम्परेचरच मेंटेन केलं आणि त्या पाण्याची गरम होणाऱ्या पाण्याची तुलना केली. आता पाण्यानं आपला तापायचा वेग थोडा वाढवला स्वतःचा आणि आता पाणी मात्र एकदम वाढायला लागलं. गरम व्हायला लागलं, तापायला लागलं. आता तरी वाटलं 5-10 मिनिटं झाली आता बेडूक बाहेर येईलच. कारण आता त्याला तरी चटके बसतील. आता मग परत तो बेडूक काय करू लागला त्या पाण्याशी त्या ह्याच्याशी परत आपलं समन्वय साधून, त्याच्याशी समायोजन साधून स्वतःचं टेम्परेचर आणि पाण्याच्या टेम्परेचरमध्ये त्यानं स्वतःला ॲडजस्ट केलं. आणि आता मात्र पाण्यानं आपला उच्चांक बिंदू गाठला आणि आता पाणी उकळू लागलं. मात्र या ठिकाणी सगळ्याला अपेक्षित हे होतं, की आता तरी तो बाहेर येईल. परंतु आता बेडूक बाहेर येऊ शकला नाही. आता पाणी उकळायला लागलं होतं आणि बाहेर का आलं नाही, तर त्यानं आत्तापर्यंत आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करण्याच्या नादामध्ये जी स्वतःची एनर्जी होती ती सगळी घालवली. जेवढी स्वतःची एनर्जी होती तेवढी त्याने स्वतःची एनर्जी घालवली. त्या कारणामुळं ते बाहेर उडी मारण्यासाठी लागणारं ताकद सुद्धा त्याच्यामध्ये नव्हती. तेवढी शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये नव्हती.
त्यामुळे तो पाण्याच्या बाहेर उडी मारू शकला नाही आणि तो उकळत्या पाण्यामध्ये मरून गेला. आता हे प्रयोगाच्या नंतर त्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना तेच सांगितलं की तुम्हाला याच्यावरून काय कळलं, की प्रत्येक माणूस प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे त्या गोष्टीमध्ये स्वतःला गुरफाळून घेतो, ऍडजस्ट करत राहतो, पण बाहेर पडत नाही. आणि ते ऍडजस्ट करण्याच्या नादामध्ये ती शक्ती तिथं वाया जाते, तिथे शक्ती एनर्जीत होते. आणि जेव्हा खरंच बाहेर पडायची वेळ असते तेव्हा माणूस बाहेर पडत नाही. क्षेम आपला आहे. आज हे काम झालं की अभ्यास करू, आज ते झालं की अभ्यास करू, आज हे एवढं होऊ दे, जनगणना होऊ दे, मग अभ्यास करू, मग हे होऊ दे, सुट्ट्या होऊ दे, मग अभ्यास करू. 4 दिवसाचे तर पाहुणे येतात. मग पाहुणे घरी आले की आपण अभ्यास करत कसं बसायचं? पाहुण्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, हे वाटण्याच्या नादामध्येच आपल्या आयुष्याचं वाटवणं झालेलं आहे. आणि आपण हे बाहेरच पडत नाही. आपलं सुद्धा बेडूक झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे खरंच समाजातून साधायचं असतं, पण एवढं आपण तसंच आहे. सुट्टी जाऊ दे, आता एवढे दिवस राहिले, करू की, मग करू, मग करू, मग करू करण्यातच आपण गेलेला आहे. कोण 4-5 हजाराच्या नोकरीमध्ये गुरफटून गेलेला आहे. जाऊ दे की ह्याच्यातून एकदा बाहेर पडू, दुसरी मिळेल, मग बघू, मग ते 2-3 हजार वाढवून देते, मग ते त्याच्यात राहते. पण असं सगळं विश्व तोडून बाहेर जाऊन जाण्याची ताकद आपल्यामध्ये नसते. आणि जेव्हा खरी वेळ येते तेव्हा त्या अंगामध्ये त्राण सुद्धा नसतात. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये मी राहीन असं करण्यापेक्षा त्या परिस्थितीला बदलण्याची ताकद तुम्ही ठेवा. आणि ती ताकद फक्त बुद्धीमध्ये आहे. फक्त त्या बुद्धीला गंजू देऊ नका. आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी असतात परिस्थितीला समायोजन साधणं, ऍडजस्ट करून घेणं, पण इतकंही ऍडजस्ट करून घेऊ नका की स्वतःची माती होता कामा नये. अध्ययन क्षमता या बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, प्रत्येक माणूस काही ना काही शिकत असतो, वेगवेगळ्या गोष्टी लर्न करत असतो. मग लर्न करतो म्हणजे काय करतो? शिकतो म्हणजे नेमकं काय शिकतो? शिकतो म्हणजे कसं शिकतो? तर तो शिकण्याची जी क्षमता आहे ती बुद्धिमत्ता आहे. ती बुद्धिमत्तेमध्ये आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही कमी जास्त असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धी जास्तही असते, काहीमध्ये कमी जास्त असते. आणि त्या कमी जास्त मध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आत्मज्ञान करण्याचं, आत्मसात करण्याची जी ताकद आहे आणि त्याचा वापर करण्याची ताकद आहे ती फक्त बुद्धिमत्तेमध्ये आहे. माणूस विचार करतो, कमी गोष्टीमध्ये शिकतो, लर्न करतो, ते सगळ्याच गोष्टीची क्षमता आहे ती म्हणजे बुद्धीमध्ये आहे. म्हणून अध्ययनाची क्षमता, लर्निंग ॲबिलिटी ही जी आहे ती आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असते. अनेक क्षमतांचं समुच्चय आहे. बुद्धिमत्ते फक्त काही शिकणंच आहे असं नाही आहे, तर भरपूर अशा क्षमता आहेत. आणि त्या क्षमता साठवून ठेवण्याच्या, तर्क करण्याच्या असतील, स्मरणशक्ती म्हणजे धारण करण्याच्या असतील, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याचं असेल, एखाद्या गोष्टीचं संश्लेषण करण्याचं, ऑब्झर्वेशन करण्याचं असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, एखादं निर्णय घेण्याचं असेल, डिसिजन मेकिंग असेल, वेगवेगळ्या आहेत, कन्सेप्ट मेकिंग असेल, कन्सेप्ट घेणं असेल, कॉग्निशन असेल, तुमचं ज्ञान मिळवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एकाच गोष्टीमध्ये ज्या क्षमता आहेत त्या बुद्धिमत्तेमध्ये. तो तर्क करू शकतो, तो विचार करू शकतो, तो कल्पना करू शकतो, तो निष्कर्ष काढू शकतो, तो अनुमान लावू शकतो, तो साठवून ठेवू शकतो, तो विश्लेषण करू शकतो, तो संश्लेषण करू शकतो. ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन आणि नवनिर्माण करण्याची क्षमता जी आहे त्या सगळ्या क्षमतांचं समुच्चय हे बुद्धिमत्ते आहे. हे हेच तर वैशिष्ट्य आहे बुद्धीचं, की ते वेगवेगळ्या क्षमता धारण करू शकतं. आणि यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धी वेगळी असते. त्यामुळे आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती एकमेकासारखे दिसू शकत नाही किंवा असू शकत नाही. भिन्नता दिसून येते त्या बुद्धिमत्तेमुळे. कारण आपण पाहिलंय ज्याच्या बुद्धीचा विकास जास्त आहे, जो प्रतिभाशाली आहे, त्याचा विकास सुद्धा फास्ट होतो. सर्वसामान्य बालक बोलायला शिकतो 9व्या महिन्यापासून, परंतु प्रतिभाशाली बालक 6व्या-7व्या महिन्यापासूनच बोलायला शिकतो. दर जास्त आहे. एखादं अपसामान्य बालक 12-13 महिने झालं तरी बोलायला शिकू शकत नाही, कारण त्याच्या बुद्धीचा विकासच झालेला नसतो. आणि ही भिन्नता आपल्याला दिसून येते बुद्धीच्या जोरामुळे. प्रत्येकाच्या बुद्धीच्या विकासाचा दर हा वेगवेगळा आहे. तो वातावरण, अनुवंश यांच्यावर अवलंबून असतो. आणि अंतिम पातळीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता ही असते. ती येते कुठून? तर या बुद्धिमत्तेमधून.
सांगितलं ना, बुद्धीचा जो काही विकास आहे, बुद्धीवरती जे परिणाम करतात ते घटक आहे, त्याच्यामध्ये वातावरण आहे, अनुवंश आहे, त्याच्यामुळे सुद्धा ती वेगळी व्यक्ती राहते. पर्यावरण असेल, वातावरण असेल, प्रत्येक गटातली व्यक्ती असतील, प्रत्येक कुटुंबातील असेल, तर सगळ्यामध्ये ही बुद्धिमत्ता दिसून येते. फक्त देशातच, भारतातच नाही, तर जगामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते. प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, धारण करण्याची क्षमता, समजून घेण्याची क्षमता, समायोजन करण्याची क्षमता ही भिन्न भिन्न असते. कारण बुद्धीचा जो काही वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्यच हे आहे की प्रत्येकामध्ये ती भिन्न असते. आणि ह्या बुद्धीचा जो विकास असतो, या बुद्धीमध्ये जे घडणारे घटक आहेत, या बुद्धीला विकसित करणारे जे घटक आहेत, या बुद्धीला पुढे घेऊन जाणारे जे घटक आहेत, ते बुद्धिमत्तेमध्ये महत्वाचे आहेत आणि त्यानुसारच बुद्धीचा विकास होत असतो. बुद्धीवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक बघा, बुद्धीवर परिणाम करणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीमध्ये महत्वाची गोष्ट किंवा घटक म्हणजे तो आहे अनुवंश, आहे की नाही? बुद्धीवर परिणाम करतो, बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम करतो. बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे अनुवंश. जर आई वडील तुमचे कमी बुद्धिमत्तेचे असतील, तर बालक कसा होणार आहे? मग त्याला परिवेश कसाही मिळो, कमीच येणार आहे की नाही? बीजच जर खोटं असेल, तर तुम्ही कितीही चांगलं वातावरण दिलं, खत पाणी केलं, तर ते काही जास्त मिळवणार आहे का? नाही. म्हणून बुद्धिमत्तेवरती, बुद्धीच्या विकासावरती परिणाम करणाऱ्या घटकामध्ये हा एक घटक खूप महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरा येतो तो म्हणजे वातावरण. वातावरणाचा पण परिणाम होतो की नाही बुद्धिमत्तेच्या विकासावर? होतो की नाही होतो? होतो ना. होतो. वातावरण जसं काय आणि कसा होतो बरं? जसं वातावरण आहे तसं बालक घडतो ना. तुमचा आवाज खूप कमी येतो मॅडम. कमी म्हणजे काय, एकदम लोवेस्ट येतोय. जसे वातावरण आहे तसं बालक घडत जातो. जसं वातावरण आहे तसं बालक घडतो. छान. अजून स्लाइड दिसत आहे का माझी तुम्हाला? स्लाइड दिसते ना? अजून कोण सांगेल वातावरणाचा परिणाम कसा होईल? आता मॅडमने सांगितलं, बरोबर सांगितलं, छान सांगितलं. अजून कोण वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळं काय सांगू शकेल? वातावरण जर अभ्यास पूरक असेल तर विद्यार्थी अभ्यास करेल. जर हो. अभ्यास पूरक वातावरण असेल तर अभ्यास वातावरण जर योग्य असेल तर बालकांना त्याला प्रतिसाद द्यायला सोपं जाईल. बरोबर. अजून सर एखादं उदाहरण सांगू का? समजा हा एखादा ना. झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा असेल, त्याच्या मॅडम तुम्ही हेडफोन वापर करून बोलत आहात का? नाही नाही, डायरेक्ट बोलते मोबाईलवर. कारण आवाज खूप म्हणजे एकदम कमी येतोय. मलाच येतोय का सगळ्यांनाच येतोय त्यांचा आवाज कमी? कमी येतोय सर. आहे की नाही? हा. बोला मॅडम, बोला. बोला माधुरी मॅडम. माधुरी मॅडमच आहे ना? बोला. हो सर, एकच मिनिट, मी आता हेडफोन लावून बोलून बघते येतोय हा. का. आवाज आता खूपच. येतोय का सर? हा. आता कसं मस्त येते बरं. हा, एखादा बालक जर समजा झोपडपट्टीमध्ये राहत असेल, त्याच्या अवतीभोवती जर शिव्या वगैरे या जर बोलल्या जात असतील वारंवार, तर तो तेच शिकणार ना. त्याच्या भोवतीचं वातावरण तसं आहे, तर तो त्याच पद्धतीने तयार होणार. आणि एखादा जर शिक्षकाचा मुलगा असेल किंवा चांगल्या शाळेत शिकणारा मुलगा असेल, तर त्याच्यामधलं कौशल्य तो चांगल्या प्रकारे शिकू शकेल, नाही का? म्हणजे छान छान, खूप छान. अजून कोण सांगू शकेल? तुम्ही किती संस्कारी आहात हे तुमचं वातावरण सांगणार आहे. तुमच्या वातावरणामध्ये जर रोजच शिव्यागाळ जर असेल, तर तुमच्या तोंडातून काही फुलं पडणार नाहीत, शिव्याच बाहेर येणार आहेत. बरोबर की नाही? जसं की मी नेहमीच म्हणतो, पहा, तोंड उघडल्यावर कळतं ते गटर आहे की सुनाराचं दुकान आहे. बरोबर आहे का नाही? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे वातावरणामुळेच विद्यार्थ्यांच्या विकासावरती, त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती परिणाम ठरणार आहे. आईचे आई वडील किती का बुद्धिमानी असे ना, आई वडिलांचा बुद्ध्यांक हा 140च्या पार आहे, पण हे असल्या वातावरणात आहे, होईल का त्याचा विकास? म्हणून बुद्धीच्या विकासाला फक्त अनुवंश चांगला असून जमत नाही, तर वातावरण सुद्धा चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येकाचा विकास, प्रत्येकाचा तो
बुद्धीच ठरवतो, पण त्या बुद्धीसाठी लागणारं जे काही पूरक वातावरण आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. अजून कोणाला काय सांगावंसं वाटतं वातावरणाविषयी? नाही? ओके. मग अजून काय परिणाम करतो बुद्धिमत्तेच्या विकासावरती? बुद्धिमत्तेच्या विकासावर अजून कोणता घटक परिणाम करतो? फक्त अनुवंशन वातावरणच करतं का? सांगा चला. आता फक्त मला कुटुंब 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 सुद्धा परिणाम करू शकतो. कसं? छान उत्तर छान. जर कुटुंबामध्ये वातावरण जर चांगलं असतं तर विकास चांगल्या प्रकारे होतो. जर सारखं दबावाचं वातावरण असलं तर तेवढं फरक पडणार नाही. बरोबर. घरातलं वातावरण खूप महत्वाचं आहे. कौटुंबिक वातावरणामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावरती परिणाम करू शकतो. बौद्धिक विकासावर परिणाम होत असताना घरातलं वातावरण खूप चिडचिड असेल, आहे की नाही, तर मुलगा पण चिडचिड होईल. घरामध्ये सारखं वारंवार भांडणं होत असतील तर मुलावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होईल. घरामधील अति स्ट्रिक्टपणा, शिस्त याचा सुद्धा परिणाम होतो. आणि दुसरी गोष्ट मध्ये घरामधून दिले गेलेलं स्वातंत्र्य प्रमाणापेक्षा जास्तीचं हे सुद्धा घातक ठरू शकतं. कुटुंबामध्ये जर मुलांना सगळंच आयतं घर बसल्या सगळ्या जर गोष्टी दिल्या जात असतील तर त्याचा सुद्धा परिणाम त्या बालकावरती होतो. त्याला न ऐकायची सवय नसते आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीला तो प्रतिसाद देऊ शकत नाही आणि मग तो काय करतो, टोकाला जातो, टोकाची भूमिका स्वीकारू शकतो. याचा परिणाम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. मागच्या वेळेस बघा मी खूप छान उदाहरणं दिली होती तुम्हाला की क्लास 1 अधिकाऱ्याच्या मुलानं 8वी शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली. का केली? तर बापानं त्याला पैसे द्यायला नकार दिला म्हणून. आणि किती पैसे पाहिजे होते त्याला? ₹5,000 पाहिजे होते. 8वीचा मुलगा, त्याला ₹5,000 द्यायला. लावली सवय आपण आणि परत त्याला न ऐकायची सवय नाही झाल्या कारणामुळे हे बुद्धीचाच विकास आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये खूप शिक्षित आहोत याचा अर्थ असा नाही की आपली मुलं सुद्धा त्याच्यासाठी सामर्थ्यवान सुद्धा व्हावी लागतात. त्यामुळे कुटुंब हे खूप महत्वाचं आहे. कुटुंबामध्ये रोज सकाळ संध्याकाळ जर शुभंकरोती होत असेल तर मुलावर ते शुभंकरोतीचे संस्कार होतील. पण जर सकाळ संध्याकाळ जर नुसतं डान्स, गाणी, शिव्या जर असतील तर मुलावर काय चांगलं होणार आहे परिणाम? मग आपल्या घरामध्ये काय एपीजे अब्दुल कलाम जन्माला येणार आहेत का? आणि हे सगळं जे वातावरण आहे हे आपल्या कुटुंबावर अवलंबून आहे. कुटुंबाची दिनचर्या, कुटुंबाची शिस्त, त्यांच्यातले घडणारे संस्कार, त्यांच्यातली बोलीभाषा, एकमेकांच्या प्रती असणारा सन्मान, मान देण्याची प्रतिष्ठा हे सगळं विद्यार्थ्यांच्या विकासावरती आणि बुद्धीवरती परिणाम करणारे घटक आहेत. येते का लक्षात? समजतंय का? ही समज की बाहेर झालाय? समजतंय सर. ओके. मग अजून कुठला घटक झाला? आता अनुवंशिक झालं, वातावरण झाला, कौटुंबिक वातावरण झालं, अजून बस 3च गोष्टी परिणाम करतात बुद्धीच्या विकासावर. तर बौद्धिक विकास जर काय तर समाज 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 कसं बरं? आजूबाजू. समाज कसं? बरोबर सांगितलं, पण कसं? कसं? आपण ज्या समाजात राहतो म्हणजे आजूबाजूला जसा समाज आहे, आपल्या लोक जशी आहेत तसा व्यक्ती घडत जातो ना. उदाहरण तर काही सुचेना मला. समाज जसं समाज आहे तसं व्यक्ती घडत जातं. पण फॉर एक्झाम्पल कसं आहे एखाद्या वेळेस सांगू शकाल का? तुम्ही बरोबर ट्रॅकवरती आहात. एखादा एक्झाम्पल देऊ शकाल का? समाजाकडून खूप काही घेण्यासारखं आहे आणि समाजाला खूप काही देण्यासारखं पण आहे. सामाजिक आता मी एक समाज सांगण्याचा प्रयत्न करते सर. चुकी हो. बरोबर माहित नाही. हो. आता आपण जर आता शिक्षक आहोत, जर आपण शिक्षकांच्या सानिध्यात राहिलो, ते आपलं जर मैत्री तशी असेल, आपण त्या पद्धतीने तयार होतो. म्हणजे नाही का, शैक्षणिक हो. गुण असतील किंवा काही सामाजिक गुण असतील ते आपण आपल्या मैत्रीतनं किंवा आपल्या सहकाऱ्यांमधनं घेऊ शकतो, शिकू शकतो. मग हे झालं आपल्या सहकार्याबद्दल झालं. आता तुम्ही मला सांगितलं की समाजाचा पण परिणाम बुद्धीच्या विकासावर होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. समाज आणि समाज खूप मोठा परिणाम करतो. एक पिक्चर आहे बघा, तेरा बाप चोर है, त्याच्या हातावर लिहिलेलं असतं बघा. आठवतं का? हर्षवर्धन क्या मूवी का नाम? अमिताभ बच्चन आहे बघा. हा हा.
दीवार आहे. दीवार आहे का? ते तेरा बाप चोर है, त्यांना त्याच्या हातावर लिहिलं मेरा बाप चोर आहे का नाही, बच्चन त्याच्या हातावरती संस्कार. पण आहे हा सोल्जर मूवी मध्ये बॉबी देओलच्या आईच्या कपाळावर पण लिहितील बघा. छान छान, खूप छान निरीक्षण आहे तुमचं. त्याच्यामुळे परिणाम होतो की नाही समाजाबद्दल, त्याच्या मनामध्ये काय जाणीव आहे, काय आहे. जर समाज आपल्याबद्दल जर विचार चांगला करू शकत नाही, तर हा विद्यार्थी उद्या समाजाचं काय हित पाहणार आहे. आणि मग असा विद्यार्थी, असा बालक, असा अविकसित बुद्धीचा जर तो मुलगा उद्याचा आतंकवादी कसा होणार नाही. म्हणून समाजाचं देणं सुद्धा तितकंच पडतं, आहे की नाही. समाज समाज म्हणजे काय दगड विटा नाले गटारी डोंगर ह्यानं बनलेला नाही आहे. समाज हा व्यक्तीने बनलेला आहे. तुम्ही समाजशास्त्र या विषयामध्ये पाहिलेलं असेल, आहे की नाही. आणि हे व्यक्तीनं बनलेला समाज तो त्याच्या बुद्धीच्या विकासावर परिणाम करत असतो. समाजामध्ये चालणारे ट्रेड, समाजामध्ये चालणारी फॅशन हे बालकाच्या विकासावर परिणाम करते, त्याच्या बुद्धीवर विकासावर परिणाम करते. ते आलेले बघा, मूवी आली होती बघा एक आमिर खानची, तो गंजा था देखो, काय कसलं मेमरी, 2 टाईप ऑफ मेमरी होती त्याची, पीके पीके आहे ना त्या पिक्चरचं. पीके पीके मूवी. पिकी नाही ओ, पिकी नाही, सोके था देखो, गजनी आठवत का? हा हा गजनी. शॉर्ट टर्म. हे कसं आलं शॉर्ट टर्म हे, आणि ते काय झालं कसं, त्या सोसायटीनं त्याच्यावरती केलेलं तो काही चांगलापणा असेल ना सोसायटीचा, त्याचाच परिणाम ना ते, त्याचाच बौद्धिक इजा. परिणाम. हा बौद्धिक इजा. हा बौद्धिकीचा झाला. लॉंग टर्म मध्ये जायचं, शॉर्ट टर्म तो विसरू लागला, आहे की नाही. मग बघा ते बौद्धिक तोही होऊ द्या, परत त्याचाही परिणाम काय होतो बौद्धिक विकासावरती. असे ट्रेंड आल्यानंतर ना, किंवा ही मूव्ही आल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी सुद्धा अशी ते स्टाईल करायला सुरुवात केली. गजनी हेअरस्टाईल किती फेमस झाली होती, चालती का नाही. हो हा. सर हो. फक्त हेच नाही, सैराट सुद्धा झाले. सैराट झाल्यावर इकडे पण भरपूर सैराट झाले. हा. बरोबर आहे. हे परिणाम आपल्या बुद्धीच्या विकासावर होतात. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वय. बुद्धीच्या विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजे वय. काय मत आहे तुमचं, बरोबर आहे का चूक आहे? वय होऊ शकतं का, आणि कसं कसं सांगा, कसं वयाचा परिणाम होते की नाही होते, तसं कसं? जसं जसं वय वाढतं तसं तसं बौद्धिक पातळी जसं वय वाढत जातं तसं बौद्धिक बौद्धिक विकास होत जातो, है की नाही. त्याची थिंकिंग ॲबिलिटीज पॉवर वाढत जाते. तर्क, विचार, मृतता धारण करण्याची क्षमता, नेतृत्व गुण, कौशल्य, समायोजन करून घेण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, या गोष्टी त्याच्यामध्ये वाढत जातात. बघा हे चक्र खूप मोठं आहे आणि वेगळं आहे. लहान वयामध्ये बालकाची बुद्धी सुद्धा खूप कमी असते, आणि म्हातारपणामध्ये सुद्धा म्हणजे साठी मी बुद्धी नाटिका म्हणते की नाही, तशा पद्धतीनं बुद्धीचा विकास सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेला असतो. वयाच्या म्हणजे सुरुवात आणि एंडिंग तसाच असतो. भानुमते कुठे गेले, होते का नाही वयाचा परिणाम काय? सर आहे हो होतं सर होतं. तुम्ही आहे हो, बुद्धीचा परिणाम काय वयावर होतं का नाही, वयाचा परिणाम बुद्धीवर होत आहे, होतं सर, बुद्धीचा परिणाम वयानुसार होत असतो. होतंय का? हो हो. एखादं उदाहरण काय सांगता येईल का? 60 सर, किंवा लहान जास्त बाळ वय झालं की मुलं लहान बालकासारखी वागू लागतात. सर लहान बाळ आता जसं वागतं 3-4 वर्षापर्यंत, हा, ते 7 नंतर तसं वागायला चालू करतात. हा, हा. छान छान. आता आपण तर पाहिलेलंच आहे ना हो. आपण वाढ आणि विकास या घटकामध्ये बालक शैशवावस्थेमध्ये, तो त्याच्या बाल्यावस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये त्याच्या बुद्धीचा विकास कसा झालेला असतो हे पाहिलेला आहे. 10वीचा मुलगा म्हणजे जवळजवळ किती 16-17 वर्षाचा मुलगा, त्याची असणारी बौद्धिकता, त्याची थिंकिंग पॉवर, त्याला त्याची समज, त्याची अंडरस्टँडिंग, त्याचं विश्लेषण करण्याची पद्धत, तर्क करण्याची पद्धत, अनुमान काढण्याची पद्धत ही पहिलीच्या मुलासारखी असते का?
नाही सर. का बरं नसते? नाही. कारण बुद्ध- त्याच्या बुद्धीचा विकास तेवढा बुद्धी झालेला नसतो. म्हणून अजून बुद्धीवर काय करू शकतो परिणाम? अजून परिपक्वता करणे. अरे वा, छान. सगळ्यात महत्वाचं परिपक्वता, मॅच्युरिटी. परिपक्वता आल्याशिवाय बुद्धीचा विकास होऊ शकत नाही. मॅच्युरिटी ही फक्त काही शरीरामध्येच नाही तर बुद्धीच्या विकासामध्ये सुद्धा असते परिपक्वता, आणि तो तिच्या विकासावरती परिणाम करू शकतो. व्हेरी व्हेरी नाईस. अजून हुशार झाले. बौद्धिक क्षमतेत वाढ झालेली दिसते सर. बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येतो. दिसून येते. हा, परिपक्वतेमुळं. हो, छान. अजून परिणाम करणारे घटक पहा. रोग वगैरे काय येतात का? रोगामुळे काय ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो का बुद्धिमध्ये? हो सर, होऊ शकतो. जसं की हो सर. जसं की आपण म्हणतो ताप जास्त आला जर तो डोक्यात गेला तर तो मेंदूवर परिणाम करतो ना, म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. हो. अजून छान छान. अजून तर बौद्धिक इजा. बौद्धिक इजा पण आहे. रोग म्हणले पहिला. आता रोगचं बघूया. बौद्धिक इजा वेगळा झाला, तो पाकच वेगळा येतो, तो परिणाम करतो. पडल्यावर डोक्यावर पडला का म्हणतो का नाही, गोळी विसरली का म्हणतो की नाही आपण चेष्टेमध्ये मित्रामध्ये, आज असं का करला गोळी विसरल्यासारखं, गोळी खाल्ली नाही का सकाळी म्हणतो का नाही. आता हा रोग काय काम करतो बघा. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा काही परिणाम झाला बौद्धिक विकासावरती, झाला की नाही? हो सर, झाला. हो सर, झाला ना. त्या कालावधीमध्ये त्या कोरोना ज्या आईवडिलांना झाला होता त्यांच्या बालकांना, म्हणजे जे गर्भात असताना झाला आणि ते जन्मानंतर त्यालाही झाला का नाही परिणाम त्याच्या वाढ आणि विकासावर, त्याच्या बुद्धीवरती सुद्धा परिणाम झाला. त्याची वाढ खुंटल्यामुळं काय होतं, बुद्धीचा विकासही खुंटतो. हे परिणाम आपल्याला दिसून येतात. रोगराई याचाही परिणाम होतो बुद्धीच्या. शारीरिक इजामुळे सुद्धा बुद्धीवरती विपरीत परिणाम होतो. थिंकिंग पॉवर, थिंकिंग ॲबिलिटीज या थोड्या नष्ट होतात. स्मृतिभ्रंश झाल्यासारखा होतो. स्मृतिभ्रंश म्हणजे न आठवल्यासारखं, विसरल्यासारखं. मी याला कुठेतरी पाहिलंय, घरचाच माणूस आहे, जवळचाच आहे, मुलगा असेल, नवरा असेल, बायको असेल, त्याला कुठेतरी पाहिलंच. अरे का बरं पाहिलं नाही? कोमात जाणं. आता शारीरिक इजा जे आहेत की नाही, शारीरिक इजामध्ये कोमात जाणं, डोक्यावर पडणं, ऍक्सिडेंट होणं, डोक्यावर पडणं, डोक्याची कवटी अशी उडून जाणं, मग ते काही होईल का नाही? होते बिचारावर परिणाम होईल का नाही? होणार. होणार सर. होणार. हा, मग आपण ऐकतो की नाही कधी कधी कोमात गेला, ते जोमात होता म्हणून कोमात गेला. हे परिणाम करतात. मद्यपान सेवन केल्यामुळे सुद्धा होतं की नाही? हो सर. कसं? हो, ड्रग्स वगैरे. ड्रग्स अजून फक्त जास्त पिले तर चांगली मस्त ड्रिंक करताना सेवन केल्यामुळे ड्रिंक करताना जास्त हा, लिमिट, बरोबर. ओव्हरलोड. तर गर्भधारणे वेळेस आईची स्थिती. हो, एकदम बरोबर. गर्भधारणेच्या वेळेस आईची स्थिती, शारीरिक स्थिती त्याची, जर त्याला खायला मिळत नसेल तर ती कुपोषित असेल तर बालकाचा वाढ आणि विकास होणार नाही. मग गर्भधारणेच्या वेळेस आई जर सिगारेट पित असेल, ड्रग्ज पित असेल, सेवन करत असेल किंवा सेवन करणाऱ्या लोकांमध्ये जर राहत असेल तर त्याचा सुद्धा परिणाम बालकावरती, त्याच्या विकासावरती, त्याच्या मेंदूवरती होतो. बरोबर आहे का? हो सर. हा, अजून त्याला असे बरोबर यायला पाहिजे. अनुवंशिक येते का सर? हो, येतं ना. आपण पहिलं त्याच्यावरूनच सुरुवात केली ना मॅडम. नैसर्गिक वातावरण नाही. हा, वातावरण पण पाहिलं. अजून छान, शबाश. अजून आपलं आरोग्य असेल, पालन पोषण असेल,
आहे की नाही? आहार खानपान food. खानपान असेल ना आपलं, पौष्टिक जर आहार नाही मिळाला आपल्याला, आहार बालकाचा बुद्धीचा विकास वयाच्या 5 वर्षामध्ये खूप झपाट्यानं होतो. जर त्या कालावधीमध्ये त्याला अंडी, मांस, मटण, मच्छी, ड्रायफ्रुट्स असले काही खायला मिळालं नाही, तर त्याच्या वाढन विकासावरती आणि बुद्धीच्या विकासावरती होईल का नाही होईल? ज्या वयात पाहिजे ते खाऊ घातलं नाही, नंतर येऊपर्यंत खाऊ घातलं तर काय उपयोग होणार आहे का? म्हणून बुद्धीचा विकास खुंटतो. बालकाला त्या वयामध्ये त्याला पुरेसं पौष्टिक आहार पाहिजेच. ते बघा कुठेतरी लिहिलेलं वाचलं मी तुमच्या व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये, अक्ल क्या खाने से नहीं आती और क्या खाने से आती है. बदाम खाने से नहीं आती. बदाम खाने से नहीं आती, माँ की डांट खाने से आती. ये तो अभी तैयब सर की डांट खाने से आएगी. नाही मी असं डांटतो अशासाठी नाही. आमचे डायलॉग आमच्यावर ठेवले गेले बाबा. वा. चांगल्यासाठी हो सर, चांगल्यासाठी. तर सगळ्यात महत्वाचं असं असतं की आरोग्याचं पालन पोषण, पौष्टिक आहार मिळालं तरच होतं. बालकाला पुरेसं आहार, स्निग्ध पदार्थयुक्त जेवण जर नाही मिळालं, योग्य व्हिटॅमिन मिळालं नाही, तर बालकाचा वाढ, विकास त्याचा खुंटतो आणि त्याचा परिणाम बालकाच्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा होतो. दुसरं आहे बघा, पुरेशी झोप. बघा, पुरेशी झोप सुद्धा खूप परिणाम करते बुद्धिमत्तेवरती, बरोबर की नाही? कसं बरं? पुरेसं झोपणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला पूर्ण झोप झाली पाहिजे आपली. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे की चुकीचं आहे? हो बरोबर सर, आहे. बरोबर आहे सर. कसं? बघा. झोप झाली नाही तर बुद्धी व्यवस्थित चालत नाही सर. चलत नाही. कशी चलते? वाकडी चलते का? यस, खरं आहे. वाकडी चलते म्हणजे चिडचिडपणा येतो. बुद्धीला पुरेशी झोप हवी लागते. कम से कम 6 घंटे तरी बुद्धीला विश्रांती हवी असते. पण कंटिन्यू आपलं जर जागरण राहिलं तर त्या बुद्धीवरती परिणाम होतो. त्याची विचार करण्याची क्षमता, त्याचं अॅनालिसिस, त्याचं इव्हॅल्युएशन, जी क्षमता त्याच्यामध्ये आहे ती तेवढी स्ट्रॉंगली राहत नाही. त्याच्यावर परिणाम होतो. याचबरोबर व्यायामाचा सुद्धा परिणाम होतो. आहे की नाही? स्थूलपणा जास्त असलेल्या व्यक्तीची विचार प्रक्रिया पहा. आणि परत ते खानपानावरती पण तुम्हाला माहित आहे का, असं नाही की बाबा रे अंडी, मांस, मटण, मच्छी खाल्ल्यामुळं खूप छान असं काय म्हणतो त्याला, बुद्धी खूप तल्लख होते, असं काही नाहीये. हे असे मांसाहारी पार्ट जर खाल्ले ना, तर माणसाची विचार करण्याची जी क्षमता आहे ना, ती सुद्धा मंदावते. बघा, न खाणारा शाकाहारी माणसाची बुद्धिमत्ता आणि मांसाहारी माणसाची बुद्धिमत्तेमध्ये बघा फरक आहे की नाही? बरोबर आहे का चुकीचं माझं म्हणणं? हो सर. होय सर. कोण तल्लख बुद्धीचा असतो, मांसाहारी का शाकाहारी? शाकाहारी. हा, साखर. करेक्ट. म्हणून बघा ना, त्या तुमच्या पौष्टिक आहाराचा, तुमच्या पुरेशा झोपेचा, इतकंच नाही तर व्यायामाचा सुद्धा परिणाम आपल्या बौद्धिकतेवरती होत असतो. व्यायाम सुद्धा पुरेसा पाहिजे. स्थूलपणा आलं की सुद्धा तसा गोष्टी होतात बघा. बुद्धी असून नसल्यासारखं आहे. ते तुमचं हातीचं पिल्लू असल्यासारखं. ते आपले अंबानीचा मुलगा एक आहे बघा तसा, काय नाव त्याचं? नुकतंच मागं 1 वर्षी लग्न झालेला. अनंत हा, अनंत ऐक नाही त्याचा त्या परिणाम, मग ते आपल्याला वाटतं की नाही, पहा. खूप स्थूलता असली तरी सुद्धा बुद्धिमत्तेवरती परिणाम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थ. ही मेंटल हेल्थ सुद्धा खूप खूप गरजेची आहे. मेंटल हेल्थला काय आहे, सारखं जर ताणतणावामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही काय खूप छान राहाल का हो? सारखं स्ट्रेसमध्ये असाल, तुमच्या मनामध्ये मानसिक संघर्ष सारखा जर होत असेल, तुम्हाला हेही हवं असतं, तेही हवं असतं, आहे की नाही? आणि येत तर काहीच नाही. हवं असतं परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं, हवं असतं की सगळ्याच गोष्टी माझ्याकडे याव्या, आणि मग असं होतं की दोन्ही गोष्टी पूर्ण होत नाहीत. ताण यायला लागतो. नोकरी चांगली हवी असते, पण त्याला वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नसतो. सगळंच करावं असं होत नाही. हा, सगळ्या त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात, पण त्या आपल्याकडून पूर्ण होत नाही.
आणि मग तयार होतो तो म्हणजे मानसिक संघर्ष, घरातल्या बाहेरचा, लोकांचा, मित्रांचा, मग ताण तणाव आणि मग डोक्यावरती एकच झालेला विपरीत परिणाम. मग त्याच्यासाठी मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूप हेल्दी हवा लागतो. आणि अशा दगदगत्या वातावरणामध्ये मेंदू चालत नाही, त्याचा विकास होत नाही, त्याची वाढ खुंटते. त्यामुळं नुसतंच तुम्ही किती चांगले आहात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही किती अ, सोन्याच्या चमच्याने जरी खात असाल आणि तुमचं मेंटल हेल्थ जर चांगलं नसेल, तर तुमची बुद्धी चांगलं काम करत नाही, लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी मेंटल हेल्थ सुद्धा चांगलं असावं लागतं. घरामध्ये किरकिर असून जमत नाही. तर मेंटल हेल्थसाठी ते वातावरण आहे तुम्ही ज्याच्यामध्ये राहता, मग ऑफिसमधलं असू दे, घरातलं असू दे, घरातली किरकिर असू दे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम मेंटल हेल्थवरती होत असतो. आता बघा ह्याच परिणाम मेंटल वरती सुद्धा हेल्थ वरती परिणाम सुद्धा होण्याचा एक घटक आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम करणारा किंवा बुद्धिमत्तेच्या घटकावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक सांगतो पहा, तो म्हणजे आर्थिक स्थिती. बरोबर आहे का चुकीचं आहे हो? बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. हो सर. आर्थिक स्थिती करते का परिणाम बुद्धिमत्तेवरती? किती जणांना वाटतं? सगळ्यांना वाटतं का? हो सर. कसं बरं? आर्थिक स्थिती चांगली असेल तर चांगलं शिक्षण घेऊ शकतो. वा, छान. किती जणांचं जर म्हणणं असतं की बाबा माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, म्हणून नाही तर मी काय सांगायचं तुला, मी मोदीच झाले असते. आणि आपल्याला असं खापर फोडायला खूप छान येतं. माझ्याकडे हे नाही म्हणून मी हे झाले नाही. हे बरोबर आहे. आर्थिक स्थिती खूप महत्वाची आहे. पण आर्थिक स्थिती जे कवटाळून घेऊन बसतात ना, ते कधी यशस्वी होत नाहीत. एमपीएससी, युपीएससी मध्ये पहा, युपीएससी मध्ये 2018चा जेव्हा निकाल लागला, त्यावेळेस त्या रेल्वे स्टेशनवरती कबाड गिनती करणीवाली, उचलणारी कचरा, ते प्लास्टिक फेकलेलं वगैरे, त्याची मुलगी युपीएससी मध्ये टॉपर आली. मग ती काय पैसाच म्हणून बसली का? पण होऊ शकतो परिणाम. तो कसा होऊ शकतो? जर तुम्ही तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही चांगले शिक्षण घेऊ शकता ना हो. चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. चांगल्या शाळेमध्ये शिकू शकता आणि चांगल्या गोष्टी शिकू शकता. चांगली पुस्तकं खरेदी करू शकता. तंत्रज्ञान घेऊ शकता. तंत्रज्ञानाचा आधार घेऊ शकता आणि पैसाच नसेल तर तुम्ही खाणार काय चांगलं? आहार तुम्हाला कसा मिळणार आहे? तुम्हाला भौतिक सुविधा कशा मिळणार आहेत? अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी कशा मिळणार आहेत? की मी इतकं गरीब होतो, की मी बाहेरच्या त्या लाईटीच्या उजेडावरती अभ्यास केला. आणि मी तर इतकं गरीब होतो, की माझ्याकडे तर मी ते काजवे नसतात का, त्या काजव्याच्या प्रकाशाच्या उजेडात मध्ये मी अभ्यास केला. अशा गप्पा आणि थापा मारणाऱ्या मधला भाग येत नाही हा. तर खरा परिणाम तुमच्या आर्थिकतेचा तुमच्या त्याच्या बौद्धिकतेवरती होतोच. जर अडाणी आई-बाप असतील तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय कळणार आहे? आणि त्यांना जर महत्त्व नाही कळलं तर ते पैशालाच महत्त्व देतील आणि मग मुलांच्या विकासाकडे कोण पाहणार आहे? खूप अशी कारणं आहेत आर्थिकतेमध्ये सुद्धा, की आजच्या ह्या कालावधीमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाला परिणाम करतात. त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक सुद्धा आहेत. चांगला मित्र परिवार असला तर, समाजामधली चांगली काही मूल्य असतील, परंपरा असतील, भाषा असतील, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मुलांच्या संस्कारावरती होतो. सामाजिकमध्ये राहत असताना सकारात्मक समाज असेल, तर त्याचा परिणाम होतो. बौद्धिक चर्चा जर घडून येत असतील आपल्यामध्ये, तर त्याचा परिणाम सुद्धा सकारात्मक आपल्या बौद्धिक विकासावरती होत असतो. जर मी 4 मित्र बसले तर गप्पा-ठप्पा अश्लील बोलणं असेल, तर ते काय उपयोगाचं आहे? त्याच ऐवजी जर चर्चात्मक असेल, बौद्धिक मंथन होत असेल, ब्रेन स्टॉर्मिंग करणारे विषय जर तुमच्यामध्ये राहत असतील, तर नक्कीच तुमचा परिणाम होणार आहे. नुसतं जात आणि धर्म घेऊन बसणं म्हणजे हे होणार नाही आहे. जातीला धर्मालाच घेऊन बसून आपण पुढे जाणार नाही आहे. तर याही पलीकडे जाऊन आपल्यावरती जे संस्कार होणार आहेत, धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा ज्या गोष्टी होणार आहेत, त्या बौद्धिक विकासावर परिणाम करतात. प्रत्येकाची प्रेरणा आणि आवड हे सुद्धा बौद्धिक विकासावर परिणाम करत असतं. विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड असते. ज्यांना शिकण्याची आवड असते, त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा चांगली विकसित होते पहा. त्यामुळं विद्यार्थ्याकडे जिज्ञासा ज्याच्याकडे असेल, त्याचा बौद्धिक विकास चांगला होतो. मग बौद्धिक विकास चांगला झाला की ऑटोमॅटिकली आत्मविश्वास येतं. आत्मविश्वास सुद्धा परिणाम करतो तुमच्या त्या बौद्धिक विकासावरती. चांगली ध्येय निश्चित करताना बुद्धी कामाला येते. ध्येय साध्य करताना सुद्धा बुद्धी महत्वाची असते.
आणि तुम्ही जर बुद्धिवान असाल तर तुमची देह सुद्धा उंच असतात, मोठी असतात. मग इंजिनियर, पायलट, डॉक्टर, वकील हे बनण्याची तुमची क्षमता या बुद्धीमुळेच निर्माण होते. आणि म्हणून ह्या बुद्धीच्या विकासावरती परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्रेरणा, आवड हे सुद्धा परिणाम करत असतात. एवढंच नाही तर तुमची मेहनत करण्याची क्षमता, मेहनत करण्याची काही वृत्ती आहे, ही सुद्धा बौद्धिक विकासाला महत्वाची ठरते, बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी. त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि माध्यम सुद्धा आपल्या बौद्धिक विकासावर परिणाम करतात. आजकाल खूपच तंत्रज्ञान प्रगत झाल्या कारणामुळे आपली बौद्धिक विकास खुंटलेला आहे, बरोबर का नाही? पूर्वी जेव्हा लँडलाईन होतं त्यावेळेस आमच्याकडे 20-20 लोकांचे नंबर आम्हाला आठवत होते, बरोबर आहे का? बघा आता त्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आम्ही जेव्हा जगतोय त्यावेळेस आमच्याकडे 2 मोबाईल सिम कार्ड असताना तर दुसरा सिम कार्डचा नंबर आम्हाला माहित नसतो, आमचं स्वतःच. दुसऱ्याचं आठवायचं का? कारण आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिलो. तंत्रज्ञानामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आजचा एआयचा जमाना आहे. एआयचा म्हणजे आईचा नवं, कसली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना. आणि ह्या जमान्यामध्ये काय झालं तरी आपण चॅट जीपीटी करतो, जेमिनी करतो, सगळ्या गोष्टी आयत्या रेडीमेड घेतोय. आपण आपल्या बुद्धीला ताण देतोय का? मग तो त्याच्या गोष्टीचा आपल्या परिणाम होतोय का नाही? सगळं आयतच मिळत आहे, बुद्धीला ताणच नाही आहे. बुद्धीच्या घटकाला, त्या फॅक्टरला कुठं ताण आहे? मग तो विचार कसा करेल, वैचारिक बुद्धी कशी येईल? आणि आपण जे सगळ्या ज्या गोष्टी पाहतोय, जे काही माध्यमाच्या दृष्टिकोनातून जे रील पाहत आहोत आपण, तर आपल्याला स्क्रोलिंग करण्याची जी सवय लागलेली आहे, हे बुद्धिमत्तेला सुद्धा घातक आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमामध्ये जगत असताना इंटरनेट सुद्धा आपल्या बौद्धिक विकासाला कारणीभूत आहे, बौद्धिक विकास खुंटण्यामध्ये कारणीभूत आहे. सर्च करणं, वेगवेगळ्या गोष्टीकडे जाणं, या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो, सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा. शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यामुळं सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तेच अश्लील व्हिडिओ पाहण्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपण कंटेंट कशी निर्माण करतोय, काय पाहतोय, काय बघतोय, याच्यावरून सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी होऊ शकते. म्हणून बुद्धिमत्ता ही काही नुसती जन्मजात नाहीये, त्याचा परिणाम वातावरणावर आहे. शिक्षण, आरोग्य, समाज, प्रेरणा आणि अनुभव या सगळ्यांचा संयुक्त परिमाणातून आपली ही बौद्धिकता आणि त्याचा विकास विकसित होत असतो. जर योग्य संधी मिळाली, सकारात्मक वातावरण तयार झालं आणि सातत्यपूर्ण जर प्रयत्न आपण केले तर नक्कीच आपल्या ह्या बुद्धीचा विकास साधता येतो, बरोबर आहे का? तर येणाऱ्या तासामध्ये आपण पुढच्या तासामध्ये त्या बौद्धिक घटकामध्ये नेमके किती चॅप्टर्स आहेत, कोणकोणते आहेत, कोणी कसा शोध लावला, या संदर्भातल्या सगळ्या उपपत्त्या आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. उद्या सकाळी 10 वाजता माधुरी, आज कॉलेजला सुट्टी होती ना तुमच्या? हो सर, सुट्टी म्हणजे आम्हाला आता सेमिस्टर संपलंय, आमचं पहिलं इयर संपलंय. उद्या पण सुट्टीच आहे का? आता आम्ही तर नाही जाणार आहे, शिक्षकांचं नाही माहिती सर. ओके ओके. हा, ते आता मग उद्या मॅडम सकाळी तर तास घेत असतील तर इंग्रजीचा तास असेल, मॅडम घेत नसतील तर उद्या सकाळी गणिताचा तास होईल. ठीक आहे. उद्या सगळ्यांनी वेळेत हजर राहा. सकाळच्या सेशन मध्ये फक्त 2-4 मुलं असतात, असो. आणि मग रेकॉर्डिंग टाकली गेलेली आहे रोजच्या रोज. माझा पेपर असल्यामुळे मी जॉईन होईन मला.